हॅलो गाईज, कशा आहात सगळे? मस्त ना. तुम्हाला मी कधीच म्हणजे बाल्कनीमध्ये मोस्टली असं फोटो वगैरे पाठवला नाही. बिकॉज मला बोलतात ना खूप सारे रोप लावायची सवय, पण नाही जमत लावायला. बिकॉज शिफ्टिंगला प्रॉब्लेम होतो, म्हणून मला हे लावू देत नाहीत. आता बघा, हे सगळे रोपं आहेत ना, काही रोपं माझ्या सासूबाईने आणलेले आहेत हे वगैरे. आणि हे बघा, हे काल मी तुम्हाला आधीची व्हिडिओमध्ये बघितलं, त्याला हे कळी होती आणि मग सेकंड डे त्याला मस्तपणे फुल फुललं होतं, इतकं छान. पण ते फुल दुपारपर्यंत पूर्ण कोमेजलं पुन्हा. ही घोळाची भाजी आहे. मी पालक वगैरे सगळ्या खूप साऱ्या भाजी लावल्या होत्या आधी लास्ट इयर, पण ते सगळे खराब झाले. आणि ते कावळे वगैरे येतात ना, कबूतर वगैरे, पण ते खराब होतं. मग त्यानंतर दुपारी म्हटलं स्वयंपाकाची तयारी करूया, म्हणून इथे मग चपात्या करायला घेतले. कारण की सकाळी स्वयंपाक करणं जमलं होतं, म्हणजे पीठ वगैरे म्हणून ठेवलं होतं आणि हे सकाळी खाऊन गेले होते. म्हटलं की मग दुपारी नको बोलले ते वेळ, संध्याकाळी लवकर येईन मी, म्हणून मग काय जास्त बोललं नाही. ही पहिली चपाती असते ना, आपण म्हणतात ना देवाला किंवा अग्नीला देतो तशा टाईपमध्ये, ती पहिली चपाती मी बनवलेली साईडलाच राहून ठेवते, ती कशी यूज करत नाही. आणि इथे माझ्या मस्त पण चपात्या वगैरे झाल्या. मग म्हटलं दोडक्याची भाजी करायची होती. मग दोडक्याची भाजी म्हटलं की चटणी तर येतेच, मग चटणी पण केली. आणि मला भरलेली दोडका किंवा भरलेलं कारलं आवडतं, आणि ह्यांना अजिबात आवडली नाही भरलेली भाजी, ह्यांना कुठलीच आवडत नाही. सो त्यांच्यासाठी मुगाची डाळ घालून भाजी केली. अशा पद्धतीचं आमचा संध्याकाळचं जेवण झालं. बाय.